गेल्या 2 दिवसापासून संजय राऊतनी जेलमध्ये लिहिलेल्या पुस्तकाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या बातम्या, वेगवेगळे दावे त्यांच्याकडून केले जात आहेत. खरं तर त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही, परंतु आपल्याला इतरांसमोर प्रेझेंट करण्यासाठी एक बेबनाव कसा तयार केला पाहिजे, पिक्चर कसा तयार केला पाहिजे. कालही मी बोललो, स्क्रिप्ट स्वतःच लिहायची, प्रश्नही आपले, उत्तरही आपले. या माध्यमातून त्यांनी काल सगळे गौप्यस्फोट ज्याला म्हणतात ते करायचा प्रयत्न केलाय. आज संध्याकाळी सुद्धा काही बडबड करेल, उद्याही करेल. एक त्याला एखादा गोष्टीचा लांबपर्यंत कसं घेऊन जायचं याचा चांगला अनुभव आहे. परंतु खोटं बोल पण रेटून बोल ही त्याची मानसिकता आहे आणि ती बदलणार नाही. महाराष्ट्राच्या प्रत्येक जनतेला माहिती की हा खोटारडा माणूस आहे. आपलं महत्व वाढवण्यासाठी हा कोणत्याही थराला जाऊ शकतो. आज जर पाहिलं तर त्याच्या या सगळ्या गोष्टीला कुठंही उभाटातून समर्थन कुणी देत नाही. नाही, हे घडलेलं हे आम्हालाही माहिती असं म्हणणारा एकही मायचालाल पुढे आलेला नाही. म्हणून काल देवेंद्र फडणवीस साहेबांनी अत्यंत चांगलं वाक्य वापरलं. संजय राऊतने लिहिलेलं ते बाल वाङ्मय वाचणं इतकं आता आम्ही छोटे राहिलेलं नाही. मला वाटतं परफेक्ट त्याला लागू होतं. आज त्यांनी सांगितलं की शिंदे साहेबांनी आम्हाला फोन केला होता आणि मी वर बोलू का. काय गरज आहे तुमच्यासाठी बोलायची? तुम्ही असे कोण आहात? कोण तुम्ही? अमित भाईचा मला फोन आला होता. अमित भाईला बोललो ये ठीक नाही आहे भाई. मग शेलारचा फोन आला होता. या सगळ्या मनगडत कहाण्या आहेत. या कहाण्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही. आज पुस्तक प्रकाशन काहीतरी करतायत. संध्याकाळी त्या व्यासपीठावर असलेले मान्यवर जे आहेत ते काय बोलतात हे आता आपल्याला ऐकावं लागेल. पण त्यांनी शिंदेचा सुद्धा उल्लेख केला होता. अखेरच्या आदल्या दिवशी शिंदेचा त्यांना फोन वगैरे आला होता, बोलू काय असं एक खुलासा. मग शिंदे कशाला बोलतील? शिंदेचं त्यांचं जर एवढं शक्य असतं तर शिंदे त्यांना अटकच होऊ दिली नसती. वर बोलू का, मग मी करू का, कशासाठी करणार ते? मुळामध्ये ज्या आरोपामध्ये हा अटक झालेला आहे पत्रचाळ प्रकरणामध्ये, त्याच्यामध्ये केलेला गैरव्यवहार